हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही सुद्धा हॉटेलला जाण्याचा प्लॅन करत आहात त्यापूर्वी हा बटर पनीर मसाला घरीच नक्की ट्राय करा। ही रेसिपी एकदा तुम्ही तयार केली तर चव नक्कीच विसरणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, काजू पनीरची पेस्ट, 250 ग्रॅम पनीर, तेजपत्ता, दालचिनी, काळी वेलची 1, 3 हिरवी वेलची आणि 1 चमचा भर जिरं, कापून घेतलेले पाव किलो पनीर, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ, त्याचबरोबर धणे पावडर 1 चमचा आणि काळा मसाला 1 चमचा। अशा प्रकारे भाजी तयार करण्यापूर्वी सर्व प्रिपरेशन करून घ्यायची। सर्वप्रथम एका कढईमध्ये कमी गॅसवर तेल कोमट करून घ्यायचं आहे आणि आपण घेतलेले खडा मसाले ज्याप्रमाणे तेजपत्ता, हिरवी वेलची, काळी वेलची, दालचिनीचा तुकडा आणि जिरं, त्याचबरोबर बारीक कापून घेतलेला 1 चमचा भर लसूण कोमट असलेल्या तेलामध्येच परतून घ्यायचा। मसाला परतून 1 मिनिट झालेला आहे। मसाला अगदी जाळायचा नाही, तर इथे आपण 4 लोकांची भाजी तयार करणार आहे। त्यासाठी साधारणतः 3 ते 4 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार कांदा बारीक कापून घ्यायचा आणि बाकीचं साहित्य सुद्धा त्या प्रमाणामध्ये वापरायचं आहे। आपण जे साहित्य आणि मसाले वापरले आहेत तर या सर्व साहित्यामध्ये आपण 3 ते 4 लोकांसाठी भाजी तयार करू शकतो। भाजीसाठी तुम्ही थोडं तेल आणि तूप सुद्धा वापरू शकतात। मी इथे तेल आणि तूप एकत्र वापरलेलं होतं। कांदा अगदी डार्क गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेला आहे। त्यामध्ये हळद आणि तिखट एकत्र परतून घ्यायचं। अगदी 1 मिनिटामध्ये छान असं हळद आणि तिखट कांद्यामध्ये परतून होतं। गॅसची फ्लेम कमी करूनच आपल्याला सर्व मसाला परतून घ्यायचा। परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण 1 ते 2 टोमॅटोची प्युरी वापरायची आहे। तर अशा प्रकारे बघा, टोमॅटोची प्युरी मसाल्यामध्ये एकत्र केलेली आहे आणि मसाला सुद्धा कढईला चिपकलेला नाही। बऱ्याचदा काय होतं, भाजीचा रंग पांढरा येतो, तर ज्या वेळेस तुम्ही टोमॅटो प्युरी वापरतात त्यावेळेस टोमॅटो बारीक कापून घेऊन मिक्सरला वाटण्यापूर्वी त्यामध्ये 1 चमचा भर तिखट घालावं, म्हणजे भाजी अगदी छान अशी लालसर येते। 5 ते 7 मिनिटांमध्ये छान अशी टोमॅटो प्युरी मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे। यामध्ये गरम मसाला आणि धणे पावडर आपण एकत्र करून घ्यायची। मसाला थोडा कोरडा झालेला आहे, त्यामुळे थोडं मीठ आणि पाणी वापरून मसाला आपण पुन्हा थोडा पातळ करून घेतलेला आहे। आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बटर पनीर मसाल्याला टेस्ट कशामुळे येते, तर आपण 3 ते 4 मोठे पनीरचे पीसेस, त्याचबरोबर भिजवून घेतलेले 5 ते 6 काजू वाटून घेतलेले आहे आणि छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर मसाल्यामध्ये आपण ही पेस्ट एकत्र करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। गॅसची फ्लेम अगदी मध्यम आचेवरच ठेवावी। भाजीमध्ये चवीनुसार मीठ वापरावं। भाजीची टेस्ट बॅलन्स होण्यासाठी आपण इथे थोडं दूध आणि अर्धी वाटी मलाई वापरलेली आहे। तर अशा प्रकारे छान अशी दूध आणि मलाई एकत्र फेटून भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची। दूध आणि मलाई तुम्ही स्किप करू शकतात। अशा प्रकारे बटर पनीर मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे। चला तर आता पनीर आपण तयार करून घेऊ। तर पनीर तयार करताना कशा प्रकारे तयार करावे, बटर पनीर मसाला आपण तयार करणार आहे त्यासाठी आपण पनीर फ्राय करून घेताना बटर वापरलेलं आहे। ज्यावेळेस आपण पनीरचे पीसेस बटरमध्ये फ्राय करून घेतो त्यावेळेस बटरची पूर्णपणे टेस्ट पनीरमध्ये येते आणि छान अशी भाजी खाताना त्याची चव तुम्हाला नक्कीच जाणवेल। मेल्ट झालेल्या बटर आणि तुपामध्ये आपण पाव चमचा हळद, तिखट आणि पनीरचे पीसेस 5 ते 7 मिनिटांसाठी फ्राय करून घेणार आहे। पनीर फ्राय करून घेताना तुम्ही जर मोठ्या गॅसवर फ्राय करत असाल तर त्याला जास्त वेळ ड्राय करायचं नाही, कारण ते रबराप्रमाणे होतं आणि त्याचा सॉफ्टनेस निघून जातो। तर अगदी मध्यम आचेवर आपण 5 मिनिटांमध्ये पनीर छान फ्राय करून घेतलेलं आहे आणि तयार केलेल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं। वरनं बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालावी। अशा प्रकारे घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल बटर पनीर मसाला तयार आहे। तर ही रेसिपी हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तृप्तीज किचन चॅनलवरील दुसऱ्या रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत।